नसरापूर अत्याचार प्रकरणात एक मोठी घडामोड आहे। पुणे ग्रामीण पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आढळलेला आहे। आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती लागलेत। पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांची साक्ष नोंदवली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, ही मोठी घडामोड आहे। आपण पाहतोय की नसरापूर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून चार्जशीट जे आहे ते सध्या बनवण्याचं काम सुरू आहे। लवकरच आरोपपत्र जे आहे ते तयार केलं जाईल। मात्र पुणे ग्रामीण पोलिसांना एक महत्त्वाचा साक्षीदार जो आहे तो या प्रकरणामध्ये मिळालेला आहे की जो नराधम होता तो लहान चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना ते प्रत्यक्षदर्शीनं पाहिलेलं होतं। तो प्रत्यक्षदर्शी जो आहे तो पोलिसांना मिळालेला आहे। त्यामुळे तपासामध्ये सुद्धा पोलिसांना याची बरीचशी मदत जी आहे ती होणार आहे। पोलिसांनी जवळपास 18 ते 20 गावकऱ्यांच्या साक्षी ज्या आहेत त्या नोंदवून घेतलेल्या आहेत। याआधी आपल्याला माहिती आहे की पुणे ग्रामीण पोलिसांनी ज्या घटनास्थळावरती त्यांना हे कृत्य केलं त्या ठिकाणी नेऊन सीन रिक्रिएशन जे आहे ते सुद्धा केलेलं होतं। मात्र आता लवकरच पुणे पोलिसांकडून या प्रकरणामधलं चार्जशीट जे आहे ते दाखल केलं जाणार आहे। 15 दिवसांमध्ये ही चार्जशीट जे आहे ते पुणे पोलिसांकडून दाखल केलं जाईल। मात्र या प्रकरणानंतर नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही मागणी सर्व स्तरावरून होताना पाहायला मिळते। कुटुंबाची सुद्धा तीच अपेक्षा आहे। मात्र आता पोलिसांना तपासामध्ये खरंच एक महत्त्वाचा साक्षीदार जो आहे तो मिळालेला आहे की नराधम जो आहे तो चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना त्याला पाहिलेलं होतं। त्याची सुद्धा साक्ष जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे। आणि नक्कीच प्रदीप, नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।